हर हर महादेव शिवशंभो हर हर. तर आता मी आहे तांबडीसूरला लोकेशनला ते गोव्याच्या इथे येते. ओके, तर इथं तुम्ही पाहू शकता हे प्राचीन महादेवाचं मंदिर आहे. ठीक आहे, जवळपास 1200च्या म्हणजे 1200 शतकाच्या आसपास बहुतेक बांधले गेलेलं आहे मंदिर. इथं तोडफोडसुद्धा केलेलं आहे. आता कोण केले ते सांगायची तुम्हाला गरज नाही मित्रांनो. इथं पाहू शकता एकदम निसर्गरम्य ठिकाणी आहे. ओके, इथं पलीकडं जर बघितलं तर इथून एक पाण्याचा ओढा इथं दिसेल तुम्हाला. ठीक आहे, इथं पाहू शकता. आत्ता सध्या मेचा महिना आहे, पण विषय असा आहे की बऱ्यापैकी म्हणजे पाऊस पडलेला आहे थोडा, तर इथे फिरायला एवढं म्हणजे भारी वाटतं की आता हे पावसाचं सुद्धा वातावरण आहे. ठीक आहे, बघू शकता तुम्ही बऱ्यापैकी मंदिर परिसरामध्ये चांगलं सुशोभीकरणसुद्धा केलेलं आहे ट्रस्टने. इथं पाहू शकता तुम्ही, हे आपलं महादेवाचं मंदिर. तर चांगलं म्हणजे निसर्गाच्या सानिध्यात असणारं हे मंदिर आहे. ओके, इथं मंदिराच्या आतमध्ये नंदीची एक मूर्ती आहे आणि त्या मूर्तीची थोडी विटंबना केलेली आहे. हे पाहून थोडं वाईट वाटलं. खूप चांगलं मंदिर आहे. इथं एकदा येऊन तुम्ही भेट देऊ शकता, स्पेशली पावसाळ्याच्या दिवसांमध्ये. ठीक आहे, कारण आत्ता सध्या पाऊस पडत आहे, तर खूप चांगल्या प्रकारे इथं म्हणजे इन्व्हायरमेंट झालेलं आहे. ओके, पावसामध्ये इथं खूपच चांगल्या प्रकारे तुम्हाला म्हणजे एक निसर्गाचा एक चांगला अनुभव मिळेल. ओके, इथं पाहू शकताय तुम्ही बऱ्यापैकी पर्यटक इथं आलेले आहेत. सध्या आय थिंक आज बुधवार गुरुवार काहीतरी असेल. आय थिंक संडेला वगैरे इथं गर्दी चांगल्या प्रकारे असेल. पाहू शकताय तुम्ही. नेक्स्ट मंदिराचा थोडासा तुम्हाला आसपासचा इथं हिस्सा दाखवतो. मंदिराला इथं कळस नाही. ठीक आहे, आसपासचा हिस्सा तुम्ही बघू शकताय. चांगल्या प्रकारे इथे मूर्त्या त्यांनी कोरलेल्या आहेत वर, पण खाली तर तुम्ही बघू शकताय की कुठलंच म्हणजे नक्षीकाम वगैरे नाही आहे इथं. ठीक आहे, तर इकडं महादेवाचं मंदिर आहे. इथं हा ओढा, इथं पावसाळ्यात बऱ्यापैकी पाणी होते. आता मेचा महिना, आता पावसाची सुरुवात झाली आहे, तर त्याच्यामुळे इथं जास्त पाणी नाही. आणि पार्किंगची सुविधा इकडं आहे. इथं हे मेन गेट आहे. ओके, आणि तिकडं पार्किंगची सुविधा आहे. तर हे असं आहे. आणि इथून पुढं हा रस्ता, इथून खूप नाही, 1 मिनिटाच्या अंतरावर पुढे तिथे महादेवाचं मंदिर आहे. चांगलं